रहे हो। हाँ, क्योंकि आपके साइड में कोई तो है ना, तो बॉक्स है तो उसमें हमने डाली है, तो लास्ट में जाके वहाँ पर हमें उसका वजन जो 2013 मध्ये आपली म्हणजे माझे जे क्लासमेट आहेत त्यांना माहीत आहे की आपली ट्रिप गेली होती महाबळेश्वरला. सो आपण तिकडे एक स्टॉप घेतला होता जेवणाच्या अगोदर. तिथे आपण स्ट्रॉबेरीच्या फार्ममध्ये गेलो होतो. उसके ऊपर बर्फ जमा हुआ है. सो इतनी पास है US की बॉर्डर. काही लक्ष दिलं नाही वाटतं शेतकऱ्यांच्याकडे. खूप तण पण झालंय, तण पण नाही काढलं त्याने. हे जरा बरं वाटते, जरा नीट. गाइस वेलकम बैक टू आवर चैनल गाइस. तो आज हमारी सेलिब्रिटी हमारे साथ है फिर वंस अगेन. सोनी बताओ हम कहाँ पर जा रहे हैं और क्या करने वाले हैं, क्या प्लान है हमारा आज का? Today we're gonna go strawberry or blueberry picking in Surrey Farms once again after one year. लास्ट ईयर भी हम गए थे. हम चेक कर लेना गाइज, हम यहाँ पर लिंक डाल देंगे वीडियो की, तो नहीं तो फिर आप हमारे यूट्यूब चैनल पे जाके देख सकते हैं. लास्ट ईयर हम गए थे और एक साल में हमारी बेटी कितनी बड़ी हो गई देखो आप. लास्ट साल का आप वीडियो देख लेंगे और आज भी हम वीडियो बनाएंगे तो आप देख लेना डिफरेंस. सेलिब्रिटी अब लंबी लंबी होती जा रही है, मतलब बड़ी होती जा रही है. हाइट भी उनका बढ़ रहा है. क्या कहना चाहोगे सोनी आप इसके ऊपर? ये तो सही बात है, बड़ा तो होना ही पड़ेगा ना. बराबर. अभी 12 फार्म. वेलकम गाइस, अभी हम पहुंच गए सरी फार्म पे. तो इनका स्टोर है और आप अंदर जाके जो कुछ है वो पिक करके ला सकते हैं. यहाँ पर हम लास्ट ईयर आए थे. आप हमारे चैनल पे हमारे चैनल पे वीडियो देख सकते हो और शायद मैं लिंक पे डाल दूँगा उस वीडियो का, तो आप जाके चेक कर लेना. और अभी एक साल के बाद फिर हम यहाँ पर आए हैं. आय गेस हे जे आहे ते रताळा आहे. खरंच याला नाव शोभतो रताळा. 3, 2, 1 गो. Hi guys, हम इधर Surrey Farm में pick strawberry और blueberry picking के लिए आए हैं. I'm so excited. We're coming here after 1 year. We came here last summer for strawberry picking and then yeah, I'm really excited. ओके, स्टे ट्यून. सोनी ने लास्ट ईयर हमें ये सब दिखाया था, इस बार हम उसको रिक्रिएट कर रहे हैं. क्या है बताओ सोनी. सोनी मुझे बता रही थी कि onion, these all. This is garlic, onion, apples. This is apples there. Then is broccoli, cauliflower, इधर देखिए, इधर देखिए. cabbage, purple cabbage, और फिर ginger. हाँ हाँ, Half बड़ा ginger है. हाँ काफ़ी बड़ा जिंजर आहे भाई. इस मक्याचं कणीस पाहायचं कितीला आहे? 6 जे आहे ते जवळजवळ 5.5 आहेत. 350 रुपयाला 6 आहेत आणि 600 रुपयाला 12. म्हणजे 600 रुपयाला 12 म्हटल्यावर बघा एक कितीला झालं ते बघा. आणि कणीस केवढूच आहे बघा. वेलकम बैक गाइस, कैसे हो आप? बढ़िया बढ़िया. मुझे लगा कैसे आप? चले गए. हाँ, एडमिंटन गया था हम. एक हफ्ते के लिए गए थे. अच्छा. और अभी रिटर्न आए. फ्राइडे को रिटर्न आया था, कल रात को. एग्जैक्ट आनी एग्जैक्ट शाम में. फॉर स्ट्रॉबेरी पिकिंग. अरे जोश कहाँ पर है भाई? 3, 2, 1 गो. आप एक्साइटेड हो आज स्ट्रॉबेरी पिकिंग के लिए? आज तो आप एकदम चमक रहे हो. हाँ, क्योंकि आपके साइड में कोई तो है ना, तो आपके लिए आपके पास रीज़न है चमकने के लिए, है ना. क्या प्लान है? फर्स्ट अभी हम स्ट्रॉबेरी पिक करेंगे या ब्लूबेरी पिक करेंगे? हम पहले 2-3 स्ट्रॉबेरी, उसके बाद ब्लूबेरी लेंगे और उसके बाद फिर से स्ट्रॉबेरी लेंगे. ओके, पहले उसको टेस्ट कर लेते हैं हम कैसा है. लास्ट टाइम आपने बहुत ऐसा किया था, पता है ना आपको. आई एट टू मच. इस बार आप थोड़ा आराम से. हाँ, क्योंकि नेक्स्ट टाइम पेट दुखा था हमारा. नहीं, मेरा नहीं, वो तो आपका दुखा था, मेरा नहीं दुखा. हाँ, मेरा तो दुखा था, लेकिन आई एट टू मच ऐसा किसने तो बोला था. गाइस आप देख रहे हो ये है स्ट्रॉबेरी फार्म. तो अभी सीन ऐसा होता है कि स्ट्रॉबेरी पिकिंग में आपको यहाँ पर आके वो बॉक्स है, उसमें आपको जितना चाहिए आप पिक करके लेके जा सकते हो. और उनका जो स्टोर है वहाँ पे जाके पे करके उनको उसका प्राइस पे करके फिर हम घर लेके जा सकते हैं. लेकिन यहाँ पर आप खा भी सकते हैं आपको चाहे तो. अभी हमने स्ट्रॉबेरी पिक किया है थोड़ा.
और फिर बाद में आके ब्लूबेरी, पहले ब्लूबेरी पे जाएंगे, फिर बाद में आके यहाँ पर लास्ट में एक पिक करके जाएंगे। तो यहाँ से हमने पिक की है, पता ही भाई के पास बॉक्स है तो उसमें हमने डाली है। तो लास्ट में जाके वहाँ पर हमें उसका वज़न करना है और फिर लेके हम जा सकते हैं। फिलहाल तो हमें ब्लूबेरीज पिक करनी है, उसके लिए हम आगे जा रहे हैं। लास्ट टाइम जब हम आए थे तो उसका सीज़न ख़त्म हुआ था, आप देख रहे होंगे यही ब्लूबेरीज। गाइस देखो, ये सब जो आपको दिख रहा है ये सब ब्लूबेरीज का फार्म है। तो इतने बड़े हैं, देखो आगे तक गए हैं। या साईडला तुम्हाला दिसतं ती मका आहे बघा, पण मका यांचे पूर्ण वाया गेली म्हणा लागेल। पाणी कमी पडलंय का पाणी जास्त झालंय हे काही समजत नाही आहे। तिकडे पुढे जे दिसते ते खूप चांगली मका आहे, त्याचीच मला वाटतं त्यांनी कणस आतमध्ये आणून ठेवले। 12 जे कणस आहेत ते $10 आहेत, म्हणजे जवळजवळ 600 रुपयाला, 50 रुपयाला एक कणीस। हे पूर्ण झाड आहेत बघा। आणि इथे बघा, हे जे दिसतं हे कलरचं म्हणजे ते अजून पकलेलं नाही आहे। आणि जर हे ब्लॅक झालं, जे ॲक्च्युली ब्ल्यू असतं बहुतेक, बट दिसायला तेवढं ब्लॅक दिसतंय, हे पकलेलं आहे, हे झालेलं आहे, हे तोडू शकतो आपण। चांगलं लागतं हे बघा। त्याचं सगळ्यात पहिले जे ग्रीन दिसतंय ते स्टार्ट आहे, त्याच्यानंतर हा कलर झाला आहे, हा एक कलर आहे, आणि हा जो आहे तो फायनल कलर आहे। असा कलर झाला असेल तर पकलेली म्हणा लागेल। ही पण अजून थोडी पकायला पाहिजे, ॲक्च्युली असा कलर व्हायला पाहिजे, असा कलर फायनली। सो असे आपल्याला पिक करायचे आहेत। नॉट बॅड, चांगलं वाटतंय। हे पाहून आता असं वाटतं की आपण कुठल्या तरी मळ्यातच आलो आहे आपल्या इंडियामध्ये। भारी ना, इकडे मक्याची झाडं येतं। ही तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वायाला गेली तर काही लक्ष दिलं नाही वाटतं शेतकऱ्यांना। त्याच्याकडे खूप तण पण झालंय, तण पण नाही काढलं त्याने। हे जरा बरं वाटतं, जरा नीट अँड क्लीन दिसतंय। आणि इथं मला वाटतं छोटीशी चारही वाटतं। इथं सगळं त्यांचं ठिबकवरती आणि ह्याच्यावरतीच चालतं सगळी शेती म्हणायला लागेल। पाट्याने नाही पाणी देत ते लोक। इथं बघा, तुम्ही बघू शकता समोर ते 2 पाईप्स आहेत, आणि ठिबक सिंचनचं तुम्ही पाईप बघू शकता। ॲक्च्युली आपल्यासारखंच आहे, काही जास्त काही फरक नाही याच्यामध्ये। हे मला वाटतं की फवारणी करण्यासाठी आणून ठेवलं यांनी काहीतरी। यांच्याकडे बांध कोरायची काही प्रथा नाही आहे, कारण की ह्यांच्याकडे एवढी शेती की शेती करायलाच कोण नाही आहेत। त्याच्यामुळे मला नाही वाटत इथं कोणाचा बांध चोरत असेल किंवा बांध फोडत असेल म्हणून। आपल्याकडे खूप प्रॉब्लेम आहे तो, आपल्याकडे नहीं, मुझे बाहुबंदी असतो म्हणा। पर देखो इस पेड़ को कितने लगे हैं। हाँ, ये तैयार हो गया, ये हम तोड़ सकते हैं। भाई खूप चिंगूस काम आहे, किती वेळ लागत असेल। जसं शेंगा फोडायचं काम चिंगूस आहे, तशा पद्धतीचं मला वाटतंय कापूस काढायचं पण काम असतं, खूप वेळ लागतो ते काम पूर्ण व्हायला। अशा पद्धतीचंच हे काम आहे म्हणा लागेल। ओके बघा, एवढे तोडलेत, एवढ्याच्याने कधी आपली बॅग भरायची। इथे हे झाड आहे, आणि आता मी तोडलेत बऱ्यापैकी, हातामध्ये आहेत माझ्या। बॅग प्रति बहीणकडे, त्यांच्याकडे प्रति। छान आहे बघा, इथं बघा। हां, इकडे जरा जास्त आहेत, अशा असल्यात ना तर मग आपले लवकर तोडून होतील आणि लवकर आपली बॅग भरेल। कंटाळा आला बाबा, खूप ऊन आहे बेकार। मी आतापर्यंत एवढे तोडले बघा, तुम्हाला दिसत असतील याच्यामध्ये। हे पाठीमागचं झाड आहे, सगळे ते दिसते तुम्हाला ब्लॅक ते आपण तोडू शकतो, ते रेडी झाले तोडण्यासाठी। पलीकडे आपण जे स्टार्टिंगला बघितलं होतं ते जस्ट सुरुवात होते, त्याच्यामुळं पिकले नव्हते ते। आता हे पिकलेत, इथे भरपूर आपली बॅग लवकर भरून होईल। इथं बघू शकता तुम्ही, हे बघा, हे तोडू शकतो आपण, हे तोडू शकतो। इथे आहे, सापडले म्हणजे खूप सापडत आहेत, आणि नाही सापडले म्हणजे आहेत ना खूप वेळ लागत आहे। हे बाकीचा कलर जो आहे तो अजून पिकायचे ते व्हायचे तयार। बोराच्या झाडासारखंच आहे म्हणा लागेल ते, फक्त बोरा झाड काय एवढं काय छोटंसं नसतं म्हणा।
हा जो कलर झाला आहे ना, हा तो आपण तोडू शकतो बघा. इथे पाहू शकता 3 डिफरंट कलर आहेत, तर हे तोडू शकतो आपण. आपल्याकडे मी कधी असं ब्लूबेरी पिकिंगला नाही गेलो. स्ट्रॉबेरी पिकिंगला गेलेलो जेव्हा 2013मध्ये आपली म्हणजे माझे जे क्लासमेट आहेत त्यांना माहीत आहे की आपली ट्रिप गेली होती महाबळेश्वरला. सो आपण तिकडे एक स्टॉप घेतला होता जेवणाच्या अगोदर. तिथे आपण स्ट्रॉबेरीच्या फार्ममध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर इकडेच किती वर्ष झालं बघा, 2013मध्ये गेलेलो, आता 2026 आलं, 13 वर्षानंतर गेलं म्हणावं लागेल बघा. मागच्या वर्षी आलेलो इथे, पण तेव्हा जास्त काही स्ट्रॉबेरीज नव्हते. यावेळेस सीझन आहे त्यांचा, सो त्या सीझनमध्ये आलो आहे. आणि ॲडिशनली यावेळेस ब्लूबेरीज पण आपण पिक केलेले आहेत. ज़्यादा ही सनलाइट है इसलिए उसको आपका कलर नहीं पता चलेगा, लेकिन अगर ये कलर है तो दैट्स रेडी फॉर पिकिंग. आपको जो सामने पहाड़ दिख रहा है वो यूएसए में है. सामने देख रहे हो ना आप, उसके ऊपर बर्फ़ जमा हुआ है. सो इतनी पास है यूएस की बॉर्डर. या शेतकऱ्याचं लक्ष नाही शेतीवरती, किती तण झालं बघा शेतामध्ये. हे देखो इधर सामने. ये देखो क्या है अभी. हम पिकिंग जाके आए, हमने ब्लूबेरी लिए, स्ट्रॉबेरी अलाउड नहीं था. हाँ, मतलब खत्म हुआ था सीजन हाँ. उसका. लास्ट टाइम हम गए थे तो स्ट्रॉबेरी था, ब्लूबेरी नहीं था. हाँ, आप इस आगे बार बताओ. ब्लूबेरी हमने लिया. बहुत सारी ली, बहुत ही स्वीट थी, पर ना फर्स्ट रो में ही बहुत सारी बड़ी बड़ी थी. सेकंड 2-3 ऐसे रो थे, बहुत अच्छी थी, और रेस्ट ऑफ देम बहुत छोटी छोटी ना रेड हाँ, थी. हमारे से क्या गलती हुआ कि उन्होंने पहला 1-2 रो जो है पिकिंग के लिए छोड़ दिया था, मतलब उन्होंने पिक नहीं किया था. लेकिन हमें लगा कि आगे जाके होगा, तो हम आगे जाके पिक करके आए. लेकिन बाद में हमें पता चला कि फर्स्ट रो में ही बहुत सारा था वहाँ पर पिक करने के लिए.